Hello everyone. Good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar and welcome back to the session Human Resource Management. Learning objective of this lecture. In this lecture, we will discuss about functions of human resource management such as managerial functions and operative functions. In previous lecture, we have discussed about meaning and importance of human resource management. We also discuss about objectives of human resource management. In this lecture, we will discuss about functions of human resource management. The functions of human resource management are planning, organizing, directing, controlling. The operative functions of procurement, development, compensation, integration, maintenance of human resource of an organization for the purpose of contributing towards organization's objectives. The HR function can be divided into two parts, managerial functions and operative functions. विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा HRM डिपार्टमेंट काय करतं तर प्लॅनिंग करतं, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग. हे जी प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग ही जी चार फंक्शन्स आहेत ही मॅनेजरियल फंक्शन्स आहेत. आणि नुसतं मॅनेजमेंट करून चालतं का? नाही. तर त्याचबरोबर ऍक्च्युअल काम करावं लागतं. ज्या ठिकाणी ऍक्च्युअल ऍप्लिकेशन या मॅनेजरियल फंक्शनचं करावं लागतं, ती जी फंक्शन्स आहेत दीज आर कॉल्ड ऑपरेटिव्ह फंक्शन्स. ऑपरेटिव्ह फंक्शन्स कोणती आहेत? प्रोक्युअरमेंट ऑफ पर्सोनेल, development, compensation, integration, maintenance of human resource of an organization for purpose of contributing towards the organization's objective. म्हणजे ऑर्गनायझेशनचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह मिळवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह पर्यंत पोहोचण्यासाठी या सगळ्या गोष्टी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंटला कराव्या लागतात. अशा प्रकारे HR functions are divided into two parts, managerial functions and operative functions. These are shown in next slide. आपण बघितलं की मॅनेजर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची जी फंक्शन्स आहेत त्याचं डिव्हिजन दोन प्रकारांमध्ये होतं, दोन टाइप्स मध्ये होतं. एक आहे मॅनेजरियल, जिथे व्यवस्थापन केलं जातं, म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग केलं जातं. आणि दुसरं जे आहे ते ऑपरेटिव्ह फंक्शन्स मध्ये प्रोक्युअरमेंट ऑफ पर्सोनेल, डेव्हलपमेंट ऑफ पर्सोनेल, मोटिवेशन अँड मेंटेनन्स, एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन, एम्प्लॉई बेनिफिट, रेकॉर्ड कीपिंग, पर्सोनेल रिसर्च अँड ऑडिट, इंडस्ट्रियल रिलेशन्स या प्रकारच्या फंक्शन्सचा अंतर्भाव येतो. The first managerial function of HRM is planning. Planning includes forecasting, manpower requirement, employee turnover, planning for selection, training program, performance appraisal, increment, promotion, etc. प्लॅनिंग म्हणजे योजना आखणे. आता ह्या प्लॅनिंग मध्ये फोरकास्टिंग ऑफ मॅनपॉवर रिक्वायरमेंट, ऑर्गनायझेशनला किती मॅनपॉवरची आवश्यकता आहे त्याचा अंदाज लावणं, इट इज कॉल्ड फोरकास्टिंग ऑफ मॅनपॉवर रिक्वायरमेंट. त्या ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉई टर्नओव्हर किती आहे, त्यावरून किती मॅनपॉवर रिक्वायरमेंट ची गरज आहे ह्याचाही अंदाज लावता येतो. प्लॅनिंग फॉर सिलेक्शन, कशा प्रकारे सिलेक्शन करायचं त्याचं प्लॅनिंग, कशा प्रकारे ट्रेनिंग प्रोग्राम आखायचा, तसंच परफॉर्मन्स अप्रेझल कसं करायचं, त्या इन्क्रीमेंट कशा प्रकारे द्यायचं, प्रमोशन्स कशा प्रकारे द्यायचं, इत्यादी सर्व गोष्टींचं प्लॅनिंग जिथे केलं जातं त्याला प्लॅनिंग फंक्शन ऑफ HRM असं म्हणतात. इट इज मॅनेजरियल फंक्शन. आता नुसतं प्लॅनिंग करून चालतं का? तर नाही. नेक्स्ट मॅनेजरियल फंक्शन इज ऑर्गनायझिंग. मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स गेटिंग थिंग्स डन थ्रू अँड विथ द पीपल. आता मॅनेजमेंट म्हणजे काय? तर मॅनेजमेंट याचा अर्थ इट इन्व्हॉल्व्स गेटिंग थिंग्स डन थ्रू अँड विथ द पीपल, म्हणजे लोकांच्या साह्याने कामं करून घेणं.
त्याला मॅनेजमेंट असं म्हणतात. ऑर्गनायझिंग इन्व्हॉल्व्स फायनलायझिंग मेजर ऍक्टिव्हिटीज दॅट आर नेसेसरी, grouping them into homogeneous unit and allotting those activities to individual or group of individual and establishing interrelationship within the organization. बघा, ऑर्गनायझिंग मध्ये फायनलायझिंग द मेजर ऍक्टिव्हिटीज. आता प्लॅनिंग झालं, कोणत्या मेजर ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत ते फायनलाइज करणं, दॅट आर नेसेसरी, ग्रुपिंग देम इंटू होमोजिनियस, एका प्रकारच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे समान प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजचं ग्रुप करणं, homogeneous unit, allotting these activities to the allotting these activities to the individual or group of individual, म्हणजे पर्सोनेल किंवा ग्रुप ऑफ पर्सोनेलला त्या ऍक्टिव्हिटीज करायला देणं, अँड एस्टॅब्लिशिंग इंटर रिलेशनशिप अमंग द ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन मध्ये इंटर रिलेशनशिप एस्टॅब्लिश करणं, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव ऑर्गनायझिंग या फंक्शन मध्ये होतो. नेक्स्ट आहे डायरेक्टिंग. डायरेक्टिंग इन्क्लूड्स इश्यूइंग इन्स्ट्रक्शन्स टू द एम्प्लॉई. डायरेक्टिंग म्हणजे काय, तर दिशादर्शक म्हणून काम करणं किंवा एम्प्लॉईजना सूचना देणं. डेव्हलपिंग कम्युनिकेशन नेटवर्क, इंटरप्रिटेशन ऑफ इंडस्ट्रियल लॉ अँड इंटिग्रेशन ऑफ एम्प्लॉई, म्हणजे सर्व एम्प्लॉईंनी एकत्र येऊन काम करणं, त्याच्यानंतर त्यांना सूचना देणं, त्यांचं कम्युनिकेशन नेटवर्क वाढवणं, नंतर इंडस्ट्रियल जो लॉ आहे तो लॉचं इंटरप्रिटेशन, म्हणजे खऱ्या अर्थाने काय आहे कायदा किंवा काय याची जाणीव करून देणं. तर हे सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव डायरेक्टिंग मध्ये होतो. And last managerial function is controlling. Controlling is creating basic data for establishing performance standard. आता कंट्रोलिंग म्हणजे काय, एक बेसिक डेटा क्रिएट करणं फॉर एस्टॅब्लिशिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड. म्हणजे काय, तर तुम्ही जे काम करताय तर ते चांगलं काम कशाला म्हणणार, तो एक स्टँडर्ड एस्टॅब्लिश करणं, आणि तो स्टँडर्ड एस्टॅब्लिश केल्यानंतर कामगारांनी त्या स्टँडर्ड पर्यंत पोहोचलं पाहिजे, याची जाणीव साहजिकच निर्माण होते. हेच एक प्रकारे कंट्रोलिंग आहे. जॉब अनालिसिस, परफॉर्मन्स अप्रेझल, म्हणजे जॉबचं अनालिसिस करणं, परफॉर्मन्स अप्रेझल, हे सगळे कंट्रोलिंगचे भाग आहेत. आर द मेथड्स यूज फॉर इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉईंचं इफेक्टिव्ह कंट्रोल होण्यासाठी या सगळ्या मेथड्सचा वापर केला जातो. जॉब अनालिसिस, परफॉर्मन्स अप्रेझल, performance of standard, etc. Sorry. Operative functions. Students, in previous slide we have discussed about managerial functions of HRM. Now we will discuss operative functions. In operative function, the first function is procurement of personnel. Acquiring human resource is an important function of human resource management. Quality and prestige of organizations depends on employee of organization. It deals with determination of manpower requirement, recruitment, selection, placement and induction. म्हणजे मॅनेजरियल फंक्शन मध्ये फक्त व्यवस्थापन केलं जातं, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग हे सगळं मॅनेजरियल फंक्शन्स मध्ये येतात. तर प्रॉक्युअरमेंट मध्ये अक्वायरिंग ह्युमन रिसोर्स हे एक महत्वाचं, म्हणजे ह्युमन रिसोर्स अक्वायर करणं किंवा हायर करणं हे एक महत्वाचं फंक्शन आहे. फंक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. क्वालिटी अँड प्रेस्टिज ऑफ ऑर्गनायझेशन. कोणत्याही संस्थेचं क्वालिटी, त्याचं प्रेस्टिज हे कशावर अवलंबून असतं, एम्प्लॉई ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशनच्या एम्प्लॉईवर अवलंबून असतं. इट डील्स विथ डिटर्मिनेशन ऑफ मॅन पॉवर रिक्वायरमेंट. आता प्रोक्युअरमेंट मध्ये काय केलं जातं की ऑर्गनायझेशनची मॅन पॉवर रिक्वायरमेंट किती आहे, रिक्रुटमेंट कशा प्रकारे करायचं, सिलेक्शन कशा प्रकारे करायचं, प्लेसमेंट आणि इंडक्शन. इंडक्शन म्हणजे इंट्रोडक्शन. रिक्रुटमेंट याचा अर्थ असा की क्वालिफिकेशन काय हवंय वगैरे, इंटरव्ह्यू लावणं, त्याच्यानंतर सिलेक्शन करणं, त्याच्यानंतर प्लेसमेंट केल्यानंतर पहिल्यांदा ऑर्गनायझेशनची ओळख करून देणं, ज्याला इंडक्शन असं म्हणतात. या सगळ्याचा अंतर्भाव प्रॉक्युअरमेंट ऑफ पर्सनल मध्ये होतो. नेक्स्ट फंक्शन आहे डेव्हलपमेंट. म्हणजे प्रॉक्युअरमेंट झालं, रिक्रुटमेंट झाली, सिलेक्शन झालं, प्लेसमेंट झालं, इंडक्शन झाल्यानंतर डेव्हलपमेंट.
हे नेक्स्ट फंक्शन येतं. विथ द हेल्प ऑफ acquired नॉलेज अँड स्किल्स पर्सन कॅन इम्प्रूव्ह हिज परफॉर्मन्स इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे त्याचं ज्ञान जे आहे ते आणि त्याच्याकडे असलेलं स्किल कौशल्य याच्या माध्यमातून तो व्यक्ती परफॉर्मन्स ऑफ ऑर्गनायझेशन डेव्हलप करतो किंवा ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स डेव्हलप कशामुळे होतं तर पर्सनलकडे असलेलं नॉलेज आणि स्किल यामुळे. ऑल्सो फ्रेमिंग पॉलिसीज विथ रिगार्ड टू प्रमोशन recruit increment performance appraisal is required for development of people in the organization. म्हणजे इतर एम्प्लॉई किंवा पर्सनल जे आहेत त्यांचं नॉलेज आणि स्किल यामुळे ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत असतो व त्यामुळे त्यासाठी पॉलिसी तयार करणं विथ रिगार्ड टू प्रमोशन म्हणजे प्रमोशन कशा प्रकारे दिलं जाईल, इन्क्रीमेंट कशा प्रकारे होईल, परफॉर्मन्स अप्रेझल कशा प्रकारे केलं जाईल, इज रिक्वायर्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ पीपल इन ऑर्गनायझेशन. म्हणजे अशा ह्या सगळ्या गोष्टींची गरज ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असते आणि जेणेकरून पर्सनल डेव्हलपमेंट त्याच्यातनं साध्य होतं. थर्ड फंक्शन मोटिवेशन अँड मेंटेनन्स. म्हणजे रिक्रुटमेंट झालं, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट. एकदा का रिक्रूट केला माणूस, प्लेस केला, त्याच्यानंतर त्याचं इंडक्शन झालं, मग त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट, त्याची कौशल्य वाढवणं, त्याचं ज्ञान वाढवणं, याचा उपयोग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी उपयोग होतो. आणि नुसतं एवढंच करून उपयोग नाही, तर मोटिवेशन आणि मेंटेनन्स म्हणजे त्या एम्प्लॉईला ऑर्गनायझेशनमध्ये काम करावं अशी इच्छा निर्माण करणं आणि त्याचबरोबर मेंटेन करणं म्हणजे तो एम्प्लॉई त्याच ऑर्गनायझेशनमध्ये राहिला पाहिजे. तो दुसरीकडे जाता नाही. म्हणजे कधी कधी काय होतं की एकाच प्रकारचं काम आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये करत असतो, तसंच काम दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा असतं आणि दुसरी ऑर्गनायझेशन अधिक पगार देते आणि मग अशा वेळेला एम्प्लॉई ऑर्गनायझेशन सोडून दुसरीकडे जातो. तर एम्प्लॉई टर्नओव्हर रेट कमी करणं म्हणजेच मेंटेनन्स ऑफ एम्प्लॉई. तर हे सुद्धा थर्ड ऑपरेटिव्ह फंक्शन आहे एच आर एमचं. अँड एम्प्लॉई मे बी फिजिकली, मेंटली, टेक्निकली फिट बट ही मे नॉट विलिंग टू वर्क. म्हणजे कधी कधी अशी अवस्था असते की शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, तंत्रज्ञानदृष्ट्या एम्प्लॉई फिट असतो, पण त्याला ऑर्गनायझेशनमध्ये काम करावंसं वाटत नाही. मोटिवेशन डिपेंड्स ऑन फॅक्टर्स सच एज वन्स ओन नीड, पर्सनॅलिटी, पर्सनल पॉलिसीज, रिवॉर्ड मेकॅनिझम्स, करिअर ऑपॉर्च्युनिटी. आता मोटिवेशन कशावर अवलंबून असतं तर त्या एम्प्लॉईच्या किंवा त्या पर्सनलच्या स्वतःच्या गरजा काय आहेत, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याच्यानंतर त्याचे पर्सनल पॉलिसीज काय आहेत, त्याच्या म्हणजे त्याला काय जीवनात अचीव करायचे, रिवॉर्ड मेकॅनिझम कशा प्रकारे अपेक्षित आहेत, क्षमस्व, त्याला उपलब्ध असलेल्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत, या सगळ्या गोष्टींवर मोटिवेशन अवलंबून असतं. द मेंटेनन्स इज कन्सर्न विथ प्रोव्हाइडिंग those conditions that are necessary to maintain employee commitment to the organization. म्हणजे एम्प्लॉईची कमिटमेंट ऑर्गनायझेशन प्रती राहावी यासाठी नेसेसरी कंडिशन्स तयार करणं किंवा आवश्यक परिस्थिती निर्माण करणं याला आपण मेंटेनन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता मेंटेनन्समध्ये काय येऊ शकतं तर हेल्थ, सेफ्टी मेजर्स, वेलफेअर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं जेणेकरून एम्प्लॉईला तिथेच राहावं असं वाटायला हवं. फोर्थ ऑपरेटिव्ह फंक्शन ऑफ एम्प्लॉई इज एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन. इट मीन्स दॅट determination of adequate and equitable remuneration for employee for their contribution to the organizational goals. ऑर्गनायझेशनच्या गोल प्रती एम्प्लॉई जे कॉन्ट्रीब्यूट करतं त्यासाठी आवश्यक असलेलं पुरेसं आणि इक्विटेबल रेम्युनरेशन प्रोव्हाइड करणं म्हणजेच एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन असा त्याचा अर्थ होतो. पेमेंट ऑफ फेअर वेजेस, सॅलरी इज अन इम्पॉर्टंट मोटिवेटिंग फॅक्टर ऑफ एम्प्लॉई. म्हणजे योग्य पगार, मजुरी देणं हे एक मोटिवेटिंग फॅक्टर आहे. अ सुटेबल रिवॉर्ड अँड बेनिफिट सिस्टम increases the morale of employee and improvement in the performance of employee. म्हणजे योग्य रिवॉर्ड किंवा बेनिफिट सिस्टम जर असेल तर एम्प्लॉईचा मोराल म्हणजे काम करण्याची त्याची इच्छा वाढते
आणि त्याचबरोबर त्याचा परफॉर्मन्समध्ये इम्प्रूव्हमेंट होते. प्रोडक्टिव्हिटी लिंक कॉम्पेन्सेशन इज द ऑर्डर ऑफ डे. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आणि कॉम्पेन्सेशन यांच्यामध्ये लिंक आहे. कारण का कॉम्पेन्सेशन योग्य असेल तर प्रोडक्टिव्हिटी वाढते. हाऊएव्हर इट इज इन चॅलेंजिंग जॉब टू डिटरमाइन मॉनेटरी कॉम्पेन्सेशन ऑफ एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉईला मॉनेटरी कॉम्पेन्सेशन किती, मॉनेटरी म्हणजे पैशाच्या स्वरूपात किती कॉम्पेन्सेशन द्यावं, हा एक चॅलेंजिंग जॉब आहे. पाचवं ऑपरेटिव्ह फंक्शन आहे एम्प्लॉई बेनिफिट. Many companies provides benefits such as pension schemes, contributory contribution to provident fund, reimbursement of medical expenses, educational assistance, health, insurance, transport, canteen facilities, etc. to the employees. म्हणजे अनेक ज्या कंपन्या असतात त्या बेनिफिट प्रोव्हाइड करतात, जसं की पेन्शन स्कीम देतात. म्हणजे काही कंपन्यांमध्ये पेन्शन दिलं जातं. कंपनी एम्प्लॉईच्या प्रॉव्हिडंट फंडला एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन करतं. तसंच मेडिकल एक्सपेन्सेस जे आहेत ते रिइम्बर्स, म्हणजे तुम्हाला काही औषधोपचाराची गरज लागली तर त्याचा खर्च कंपनी करते. शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी मदत करते. हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. कॅन्टीन फॅसिलिटीज, या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या एम्प्लॉई बेनिफिट या फंक्शनच्या अंडर येतात आणि ह्या सगळ्या फॅसिलिटीज एम्प्लॉईंना दिल्या जातात. रेकॉर्ड. सहावं फंक्शन आहे रेकॉर्ड किपिंग इज अन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ HR मॅनेजर. म्हणजे HR मॅनेजरने रेकॉर्ड सगळं मेंटेन करावं लागतं. HR मॅनेजर कलेक्ट अँड मेंटेन द इन्फॉर्मेशन अबाउट एम्प्लॉई. एम्प्लॉईची सगळी माहिती गोळा करतात आणि ती माहिती मेंटेन करणं, नुसती गोळा करणं असं नाही तर ती रेकॉर्ड करून ठेवणं. इट असिस्ट द मॅनेजमेंट इन टेकिंग डिसिजन ऑन प्रमोशन, जॉब रोटेशन, परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह एटसेट्रा. म्हणजे हे जे रेकॉर्ड आहेत, रेकॉर्ड किपिंग म्हणजे कलेक्शन आणि मेंटेनन्स, याच्यामुळे मॅनेजमेंटला या रेकॉर्डचा उपयोग होतो. कशासाठी? इन टेकिंग डिसिजन, निर्णय घेण्यासाठी. प्रमोशनच्या संदर्भातला असेल, जॉब रोटेशन म्हणजे एकाच प्रकारचा जॉब त्याच ठिकाणी करून माणूस म्हणजे मोनोटोनस होऊन जातं, म्हणजे त्याला कंटाळा येतो. मग त्याला त्याच प्रकार त्याच्या कॅपॅसिटीनुसार दुसऱ्या प्रकारचं जॉब देणं, त्याला जॉब रोटेशन, परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह, हे सगळं या संदर्भातले डिसिजन या रेकॉर्डवरनं घेतले जातात. त्यामुळे रेकॉर्ड किपिंग हे एक सुद्धा ऑपरेटिव्ह फंक्शन आहे HR डिपार्टमेंट. सातवं फंक्शन आहे पर्सनल रिसर्च अँड ऑडिट. There is an area concerned with detailed study on organization personnel programs such as recruitment, selection, development, utilization of human resource, data related to wages, grievances, labor turnover, absenteeism, survey on employee morale, attitude and satisfaction. पर्सनल रिसर्च ऑडिट हे एक म्हणजे पर्सनलचा रिसर्च करणं, काम एम्प्लॉईचं त्या संदर्भात रिसर्च करणं आणि त्यांचं ऑडिट मेंटेन करणं. ह्या एरिया दिस एरिया इज कन्सर्न विथ डिटेल स्टडी ऑफ ऑर्गनायझेशन्स पर्सनल. ऑर्गनायझेशनचे जे पर्सनल आहेत, पर्सनल प्रोग्रामच्या संदर्भातला डिटेल अभ्यास इथे केला जातो. आणि कसला अभ्यास केला जातो, कशा प्रकारे रिक्रुटमेंट केलं, सिलेक्शन, डेव्हलपमेंट, युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स कशा प्रकारे ऑर्गनायझेशनमध्ये केलं गेलं, डेटा रिलेटेड टू वेजेस, पगार कसा दिला जातो, त्यांच्या तक्रारी कोणत्या आहेत, लेबर टर्नओव्हर किती आहे, ॲब्सेंटिझमचं प्रमाण किती आहे, सर्वे ऑन एम्प्लॉईज मोराल, एम्प्लॉईंचा मोराल कसा आहे, ॲटिट्यूड अँड सॅटिस्फॅक्शन काय आहे, याविषयीची सगळी माहिती गोळा करून त्याचं ऑडिट करणं हे एक ऑपरेटिव्ह फंक्शन आहे HR डिपार्टमेंटचं. आणि लास्ट वन इंडस्ट्रियल रिलेशन. इंडस्ट्रियल रिलेशन includes all activities of employer-employee relations such as trade union, negotiation of contract, collective bargaining, grievances, handling, disciplinary action, arbitration, etc. आता इंडस्ट्रियल रिलेशन मध्ये सर्व ऍक्टिव्हिटीज, एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप
त्या ॲक्टिव्हिटीज येतात. ट्रेड युनियन असेल, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट्स काहीतरी त्यांच्यामध्ये होत असतील, तर म्हणजे जे करार होतात त्यांचं निगोशिएशन म्हणजे विचारांची देवाणघेवाण. तसंच कलेक्टिव्ह बार्गेनिंग. नंतर ग्रीव्हन्सेस हँडलिंग म्हणजे एम्प्लॉईच्या तक्रारी कशा प्रकारे हँडल केल्या जातात किंवा डिसिप्लिनरी ॲक्शन, शिस्तीच्या संदर्भातल्या काही कारवाई करणं, आर्बिट्रेशन इत्यादींचा समावेश इंडस्ट्रियल रिलेशनमध्ये होतो. ऑल एम ॲट प्रिव्हेंटिंग कॉन्फ्लिक्ट बिटवीन टू पार्टिसिपंट. दोन पार्टिसिपंट कोण आहेत इथे? एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यामधले वाद टाळण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी करणं म्हणजेच इंडस्ट्रियल रिलेशन मेंटेन करणं. दिस इज द लास्ट ऑपरेटिव्ह फंक्शन ऑफ HR डिपार्टमेंट. Today we have discussed about functions of HR department, managerial functions and operative functions. Now we will stop here. Thank you and happy learning to all of you.